वेलकम टू खेळ सावल्यांचा, ए शो लाईक नेवर बिफोर. इथे आपण एकत्र येऊन फक्त भूतांच्या गोष्टी नाही करणार आहोत. यात एक हॉरर स्केट असणार आहे, एक हॉरर पॅनल असणार आहे जिथे तुमचे फेवरेट सेलिब्रिटीज येऊन त्यांचे हॉरर एक्सपिरियन्स शेअर करणार आहेत. एकदम ऑडिटोरियम मध्ये तर पहिल्यांदा भूत जिथे तुम्ही तुमच्या हॉरर गोष्टीही शेअर करू शकता आणि जिंकू शकता एक सरप्राईज गिफ्ट. कॅश 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 किती पैसे राहिलेत आता. आणि फक्त एवढं नाही तर यात एक हॉरर स्टँडअप कॉमेडी सुद्धा असणार आहे. तर घेऊन येतोय पहिल्यांदाच तुमच्या भेटीला एक आगळा वेगळा शो. तर सुरू करूया मग खेळ सावल्यांचा. आजचा कार्यक्रम ही आपला असाच काही असणार आहे. लहानपणांच्या ज्या भूतांच्या गोष्टी आहोत आपण आज परत करणार आहोत आणि मजा करणार आहोत. आपण आपल्या पॅनलला इंट्रोड्यूस करू जसं मी तुम्हाला बोललो. आणि जेव्हा हा शो माझं करायचं आहे असं ठरलं तर मी सर्वात आधी कॉल लावला श्रद्धाला. तुम्ही जर हॉरर फॅन असाल, तुम्हाला एक चॅनल माहिती असेल हॉररमधला, हिंदीचा खूप मोठा चॅनल आहे तो, त्याला श्रद्धा आणि विजय चालवतात. तर त्यांच्यापैकी आपण श्रद्धाला इन्व्हाइट करणार आहोत. मित्रांनो टाळ्या होऊन जाऊ द्या. श्रद्धा प्लीज कम. अरे इथून येते तू. जो आपला दुसरा गेस्ट नाही म्हणणार, त्यांनी हा पूर्ण शो प्रोड्यूस केला आहे. त्याला तुम्ही एकदा ना एकदा तरी इंस्टाग्रामवर बघितलंच असेल, भले त्याच्या रील्समध्ये नाही तर दुसऱ्यांच्या रीलमध्ये तर नक्की बघितलं असेल, ज्याच्यामुळे हा शो घडतोय. कारण मी तर गिवअप केलेलं, विशालनी मला जबरदस्ती हा शो करायला लावला. मित्रांनो प्लीज टाळ्या वाजवा विशालसाठी. फिल्मी विशाल, बाई प्लीज. आणि घाबरू नका, पूजा वगैरे केल्या आपण तसंही काल्पनिक गोष्टी आहेत. ठीक आहे, लाईव्ह हॉरर पॉडकास्ट मित्रांनो. मला वाटतं मराठीत तर पहिल्यांदा होत असेल. हां, म्हणजे पॉडकास्ट असा लाईव्ह असा एकदम ऑडिटोरियम मध्ये तर पहिल्यांदा भूत. ऐका, आणि ही गोष्ट मी आतापर्यंत मला वाटतं नाही सांगितली आहे कधीच, आणि ही माझ्याबरोबर पर्सनली घडली होती. ठीक आहे, तेही पॉडकास्ट करते वेळी. अरे बाप, लाईव्ह पॉडकास्टमध्ये घडलेली ही गोष्ट आहे. तोपर्यंत मी काहीच गोष्टींवर मानायचो नाही. तोपर्यंत मला वाटायचं भूतं काय असतात ते असं काहीच नाही. एखादा बोलवायचं फुकला गेला. आता केस कापून तशा टाईपमध्ये. पण ती जेव्हा गोष्ट माझ्यावर घडली ना भाई, तेव्हा अजून मला प्रश्न पडतं की ते नक्की काय होतं. तर जसं आता आपण मला वाटतं 100पेक्षा जास्त पॉडकास्ट केले असेल, तुम्ही पाहिलंच असेल. तर एक असा पॉडकास्ट आहे आपल्या चॅनलवर, जाऊन बघा, तुम्हाला कळेल शेवटपर्यंत कोणता पॉडकास्ट आहे तो. तर ही गोष्ट मला वाटतं 1 वर्ष आधीची आहे. जुलै महिनाच होता, 1 वर्ष आधीची आहे. एका मुलाबरोबर मला पॉडकास्ट करायचं होतं. तर त्या मुलाचं म्हणणं असं होतं की त्याच्या अंगात कोणतरी आहे, त्याला एका बाईनी झपाटलं आहे. आणि मला वाटतं की अरे पकवतोय रे हा, काहीही बोलतोय. मी नव्हतो मानत. तर म्हणलं ठीक आहे भाई, पॉडकास्ट करशील, व्ह्यूज मस्त, ह्याच्याबरोबर पॉडकास्ट करू आपण, मस्त गोष्टी सांगेल. ठीक आहे, तो आला मुलगा, तो माझ्यावर बसला. आता तो मुलगा एकदम नॉर्मल होता, आपल्यासारखाच अगदीच. ठीक आहे, पण जसं जसं पॉडकास्ट होत गेलं ना, त्याच्या गोष्टी मला खऱ्या वाटू लागल्या. कारण डिटेलिंगच तेवढं होतं. त्याच्याबरोबर त्या दिवशी मी 2 तासाचा पॉडकास्ट रेकॉर्ड केला. आणि जर ह्या गोष्टी बनवलेल्या असत्या तर ते डिटेलिंग नसती. बरोबर. आता त्या पॉडकास्टमध्ये आहे ना, तो करता तो दरवेळी ना एकीकडे बघत होता. म्हणजे जसं आता मी तुमच्याबरोबर बोलतोय, ठीक आहे, तर आपले डोळे कसे स्थिर आहेत, बरोबर, की आपण शांत आहेत डोळे, आपण शांत आहोत. पण त्याचे डोळे आहेत ना, आपण जेव्हा क्रॉस करतो ना, रोड क्रॉस करतो माहिती आहे, तेव्हा कसे इथे तिथे बघत असतो ना, अलर्ट असतात. त्याचे डोळे अलर्ट होते कंटिन्युअस 2 तास. आणि तो एकीकडे नुसता बघत होता. आणि माझं असेल जसं काहीतरी प्रॉब्लेम असेल त्याचं, बघत असेल तो, मी चिल होतो. ठीक आहे. तर आता पॉडकास्ट करता त्याला मी विचारलं की बाबा तुझ्याबरोबर त्यावेळी नक्की काय व्हायचं. त्याला त्याची एक गर्लफ्रेंड होती, त्याला ती बाई जवळ नाही येऊन द्यायची, असं तसं, रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम वगैरे ते सगळं होतं. पण एक प्रॉब्लेम त्याच्याबरोबर व्हायचा की त्याला बोलणंच जमायचं नाही. म्हणजे खूप त्रास व्हायचा. म्हणजे एक सोपे शब्दही बोलायला त्याला खूप टाईम लागायचा. आणि जसं जसं पॉडकास्ट एंड व्हायला लागला ना, त्याबरोबर तेच घडू लागलं. त्याला बोलणंच जमत नव्हतं. माझी फाटली. मी घाबरलो. मी कसा तरी त्याला बोललो, भाई थँक्यू सो मच, तू आला, थँक्यू, आता जा तू. तसं झालं. तो जायलाच तयार नव्हता. पण त्याला शेवटला एवढं बोलायचं होतं की थँक्यू सो मच, थँक्यू बोलायचं होतं. पण त्याला बोलायला जमत नव्हतं. त्याने जवळजवळ 20 सेकंदाचा पॉज घेतला.
10-20 सेकंदात त्यांनी पॉज घेतला आणि मग तो बोलला थँक्यू सो मच. आणि मी बोललो ठीक आहे बाई जा, तू चहा पितो चहा? तो बोलला हां पितो. बोललो चल पाचतो तुला. त्याला खाली जाऊन घेऊन गेला, सोडून आलो. ठीक आहे. आता जर तुम्ही बघितलं तर आपला पॉडकास्ट थोडाफार मोठा झाला आहे, आपण थोडेफार इक्विपमेंट्स घेतलेत. त्यावेळी 1 वर्ष आधी एवढं काही नव्हतं. मी होतो, माझा टीममेट होता वेदांग, आम्ही दोघंच रेकॉर्ड करायचो. वेदांग कॅमेरावर बसायचा आणि मी ऑडिओ सांभाळायचो. ठीक आहे. आता त्या पॉडकास्टच्या आधी, त्या रेकॉर्डिंगच्या आधी मी 40पेक्षा जास्त पॉडकास्ट रेकॉर्ड केले, सेम माझ्या लॅपटॉपनी. आता हा 41वा होता किंवा 42वा होता, एवढं काही मोजलं नाही मी, पण बऱ्यापैकी केलेलं आणि कधीच असं हे नाही गेलं. त्यावेळी त्याला मी सोडायला गेलो, ऑडिओ एक्सपोर्टला लावला, ऑडिओ एक्सपोर्ट होतो जे तुम्ही ऐकता, आणि मी त्याला सोडायला गेलो. मी जेव्हा परत आलो आणि मी जेव्हा बघितलं ऑडिओ 2 तासाचा रेकॉर्ड होता. मी बोललो भाई 1 नंबर गोष्ट मिळाली आपल्याला, 1 नंबर पॉडकास्ट मिळाला, खूप व्ह्यूज येणार. मी खूप खुश होतो. मी प्ले केलं, बघितलं तर ऑडिओच नव्हता. एक स्ट्रेट लाईन होती, तुम्ही जातेवेळी वेदांतलाही विचारू शकता, एक स्ट्रेट लाईन होती, काहीच नव्हतं. मी घाबरलो. मी बोललो वेदांत हे काय झालं? आणि बोललो ठीक आहे टेक्निकल इश्यू असू शकतो, मी भूतांवर मानत नाही, टेक्निकल इश्यू असू शकतो. ठीक आहे. मी बोललो ऑडिओ माईक लाव, आपण टेस्ट करू. आम्ही 10 मिनटाचं रेकॉर्ड केलं, क्रिस्टल क्लिअर आवाज, काहीच नाही, परफेक्ट रेकॉर्ड झालं. मी बोललो नक्की हे होतं तरी काय? झालं, तेवढं झालं. त्याच्यानंतर खूप अशा विचित्र गोष्टी स्टुडिओमध्ये घडू लागल्या. आम्ही हे लावलं, काय बोलतात आपलं, हनुमान चालिसा लावली, मी गोमूत्र वगैरे शिंपडलं, आमची फाटलेली. आणि जसं बोललो की तो मुलगा होता तो डायरेक्ट माझ्या कॉन्टॅक्टमध्ये नव्हता. माझा एक मित्र आहे दिशांकचा मित्र होता तो. मी दिशांकला कॉल करून असं सांगितलं की दिशांक माझ्यावर असं झालं, आणि तो बोलला आणि शेवटला त्यावर तसंच तो अडखळत होता आणि रेकॉर्डिंग पण नाही झाली. तेव्हा तो मला बोलला की तो कंटिन्युअसली एकीकडे बघत होता का? मी बोललो हां तो बघत होता कंटिन्युअसली एकीकडे. तेव्हा दिशांक बोलला की तो नव्हता बघत, त्याच्या अंगातून ती बाई बघत होती. आणि त्याच्यानंतर ते तर झालं. त्याच्यानंतर माझे ते जे कार्ड्स यूज केलेले तेही खराब झाले, मी कार्ड रीडर यूज केला तेही खराब झालं, आणि त्याचं कारण मला अजूनपर्यंत नाही समजलं. पण तो दॅट वॉज द लास्ट एक्सपिरियन्स मला असं वाटतं. आणि त्यानंतर एकीने कधी त्याच्यासोबत ब्लॉक. सगळ्यांनी रिकीच्या पॉडकास्टमध्ये कोकणातल्या माझ्या गोष्टी तर ऐकल्याच असतील, घाटातल्या. तर माझी पहिली ही गोष्ट घाटातलीच आहे आणि कोकणातली. बेसिकली मी पण कोकणातलीच आहे. कोकणातली भूतं आणि कोकणातला भात हा फेमसच आहे. तर हा किस्सा जो आहे तो माझी फिटनेस ट्रेनर आहे, तिने सांगितला, तिच्या नवऱ्याबरोबर घडलेला आहे. त्या लोकांनी जसं सगळ्यांबरोबर होतं की गोव्याची ट्रिप प्लॅन होते, पण ती पोस्टपोन होत जाते, राईट. तसं फायनली ती एक ट्रिप प्लॅन झाली त्यांची. त्यानंतर ते निघाले, ठाण्याचेच आहेत ते सुद्धा, आणि जवळपास आय थिंक रत्नागिरी येणार होतं काहीतरी, आणि त्याच्या जवळपासचा कोणता तरी घाट, रात्रीचे जवळपास 2:30 वाजले असतील, आणि ते चालले होते. काहीतरी 7-8 जणांचा ग्रुप होता, SUVमध्ये होते ते, आणि त्यांच्या गप्पा अशा चालू होत्या. रात्र झाल्यानंतर आपल्या गप्पा एकच असतात, भूताच्या डेफिनेटली. आणि बेसिकली मुलं असं असतं की हे नाही करायचं बोलल्यावर ते करतात. सांगितलं की ह्या हायवेवर थांबू नका, ते मुद्दाम थांबणार. चॅलेंज करतात, त्यांना खूप हौस असते चॅलेंज करायची. तर तसं त्यांच्या गप्पा रंगल्या होत्या भरपूर. अरे इकडचं तुला हे माहिती आहे का, तिकडचं ते माहिती आहे का, असं चालली आहे गाडी पुढे. आणि भूताच्या गोष्टीनंतर त्यांच्या गप्पा आल्या जेवणावरती. कोंबडा खाऊया, बकरा खाऊया. एक म्हणतो अरे तू सशाचं मटण खाल्लंयस का? हो, आपण ना तिकडे जाऊन ना ससा पकडूया आणि त्याचं मटण करून आपण मस्त, हा आहे स्वप्नील आहे तो मस्त छान जेवण बनवतो, आपण ससा पकडू आणि त्याचं मटण आपणच बनवून खाऊया. खूप टेस्टी असं त्यांच्या गप्पा चालल्या होत्या. आणि थोड्याच अंतरावर ना त्यांना ससा दिसला घाट जस्ट क्रॉस केलं, घाट संपलं होतं आणि एकदम घनदाट जंगलातला तो रस्ता होता. गुगल मॅप लावूनच ते लोक चालले होते आणि त्यांना ससा दिसला. आणि हे लोक बोलले अरे आत्ताच तर आपण सशाबद्दल बोललो आणि हा बघ ससा दिसतोय. तर ते त्याला चेस करू लागले, त्याच्या मागे मागे जाऊ लागले. तो ससा जसा लेफ्टला जात होता तर हे लोक पण लेफ्टला जात होते. ससा जसा राईटला जात होता हे लोक पण राईटला जात होते. आणि जसं जसं ह्या सशाच्या मागे जात होते तसा तसा ससा हा मोठा होत होता.
येस. हे चालले आणि सगळे त्या सशाच्या मागे ह्यांची चालू आहे बडबड, फुल फोकस त्या सशावरती. अरे तो इकडे गेला, अरे नाही इकडे नाही. तो मध्येच गायब व्हायचा, मध्येच दिसायचा. पण जेव्हा जेव्हा तो दिसत होता तेव्हा तेव्हा तो मोठा झाला होता. आणि एक लेवल नंतर असं झालं की तो गाडीपेक्षा मोठा दिसायला लागला. आणि त्यांच्यातलाच एक मित्र, त्याला आय डोंट नो त्याचं कुळदैवत किंवा त्याचं नशीब का काही, त्याला एक जाग आली अचानक आणि तो खूप जोरात ओरडला, अरे थांबवा. आणि ड्रायव्हर पण तेव्हा जागेवर आला, त्याचाच मित्र होता. आणि मग त्याने ब्रेक मारला आणि मग सगळेजण शुद्धीवर आले. अरे ससा कुठे गेला. त्याच्यानंतर बोलले, अरे हे कुठे आलो आपण. ते भानावर आले सगळे, अरे हे कुठे आलो आपण. त्यांनी आजूबाजूला पाहिलं तर आजूबाजूला न झाडे होती न काहीच, काळा कुट्ट अंधार. मग हे लोक बोलले की आपण गाडीतून उतरायचं का. मग एक जण बोला, अरे नको सेफ नाही आहे, नको उतरायला. मग दुसरा बोला, नाही उतरायला तर पाहिजे ना, रस्ता कसा कळेल, मॅपसुद्धा बंद होतं, त्यांचं नेटवर्क गेलं होतं. अशा सिच्युएशनमध्ये ते होते. त्याच्यानंतर दोघंजणं खाली उतरले आणि खाली उतरल्यानंतर त्यांनी पाहिलं की त्यांची गाडी दरीच्या कॉर्नरला उभी होती. जर का त्यांनी ब्रेक दाबला नसता तर तुम्ही इमॅजिन करू शकता, डायरेक्ट दरीत वेगळ्याच चिकन म्हणलं. तर मित्रांनो, तुम्हा सर्वांना स्टोरी तर मी सांगेनच आणि ही खरी स्टोरी आहे, माझ्याच मित्रांसोबत घडलेली आहे. मुळात म्हणजे कोणी घाबरू नका, कारण की ही जी स्टोरी आहे ती एका नाट्यगृहातली आहे. ह्या नाही. तर मित्रांनो, खरं तर पुण्यामध्ये एक फेमस नाट्यगृह आहे. मी नाव नाही घेणार त्याचं, नाहीतर मग उद्या येतील माझ्या घरी. तर मित्रांनो, त्या नाट्यगृहामध्ये आमच्या कॉलेजचा प्रयोग होता. बेसिकली एक फेमस नाटक आहे म्हणून, तर त्या नाटकाचा प्रयोग होता. आणि मुळात तिकडे जे बॅकस्टेजची पूर्ण जी टीम होती ते सर्व माझे मित्र होते. तर त्यांच्यासोबत हा झालेला इन्सिडेंट आहे. तर ते जे नाट्यगृह आहे ना ते थोडं वेगळं आहे. म्हणजे आता ह्या नाट्यगृहाचा जो बॅकस्टेज आहे तो ह्याच्याच पाठी असतो, बरोबर. इन जनरल तुम्ही पण कधी गेला असाल तर आजूबाजूलाच असतं. त्याचा जो बॅकस्टेज आहे तो असा बॅकला नाही आहे, तो खाली आहे, म्हणजे बेसमेंटला आहे पूर्ण. आणि त्याच्यात 2 एंट्री आहेत, एक ह्या साईडने जात होती, एक त्या साईडने येत होती, ठीक आहे. पण मोस्टली लोक यूज करतात इकडचा. तर बेसिकली जेव्हा पण असे राज्यस्तरीय स्पर्धा वगैरे असतात नाटकांच्या, तेव्हा खूप स्ट्रिक्ट असतं. म्हणजे जर एखादा फ्लॅट किंवा खुर्ची जर तिकडे नाही लागली तर जे सिनियर्स असतात ते खूप ओरडतात की का नाही लागली वगैरे. म्हणजे शिस्त असते एकदम, एक प्रॉपर फॉर्मॅट असतो, तुम्हाला फॉलो करायचा असतो. तर मुलं पण सगळे घाबरून असतात की काही चुकी नाही करायची. तर माझ्या मित्राला 2 गोष्टी आणायला सांगितलेल्या होत्या खालच्या एका रूममधून. तो गेला खाली. तो जसा खाली गेला तर त्याला आहे ना जाता आहे ना एक समोर एक असं वॉश बेसिन होती, तिकडे कोणती तरी असं एक भलतंच काहीतरी असं काळ्या कलरचं असं वरती असं दिसलं काहीतरी. आता मी जर असा बघतो तर आपला पेरिफेरल विजन तेवढा ॲक्टिव्ह असतो, बरोबर. काना डोळा म्हणतो आपण त्याला, ते ॲक्टिव्ह असतं आपलं. तर त्याला जसं दिसलं तर त्याने दुर्लक्ष केलं, एवढं काय बघितलं नाही त्याने. तो परत पुढे गेला. त्याला एका रूममध्ये त्याचे 4-5 सिनियर्स बसलेले दिसते. एक गुरुदादा म्हणून एक होता. त्याने विचारलं, अरे गुरुदादा इथे ती बॅग वगैरे आहे. तो बोलतो, हां घे ना ती बॅग. ती बॅग त्याने घेतली. तो जातो आहे. पुन्हा ती पायरी चढताना ना त्याला असं वाटलं की जे काही ब्लॅक कलरचं होतं, जी गोष्ट होती ती त्याच्या पाठी आहे एक्झॅक्टली. तर त्याला असं वाटलं की बाबा जर मी आत्ता जर पाठी वळून बघितलं तर मला काहीतरी वेगळंच वाटतं आहे. बोलतो म्हणजे घाबरला, तो पूर्ण घाबरला. जाताना अगेन त्याला पेरिफेरल विजनमध्ये दिसलं आणि प्रॉपर दिसलं की कोणतरी ना असं भलतंच केस असे मोठे होते, डोळे एकदम असे पूर्ण येल्लो कलरचे होते आणि पूर्ण चेहरा होता तो पूर्ण काळा होता. त्याच्यावरती कोणतंही असं एक्सप्रेशन दिसेल असं काहीच फॅक्टर नव्हता चेहऱ्यावरती. तो गेल्यावरती तो बोलला, आता सिनियर्सला पण सांगणार कसं. सिनियर्सने सांगितलं, सिनियर्स बोलतील काय पण सांगतो, एकट्याला जावं लागतं म्हणून वगैरे. जेव्हा नाटक जेव्हा संपलं तेव्हा त्याने एका सिनियरला जाऊन सांगितलं की अरे दादा, मी काय म्हणतो, मी आता खाली जात नाही पुन्हा ठेवायला, तर तू जाशील का. तर तो बोलला, अरे का नाही जात आहे. तो बोलतो, अरे नाही मगाशी खाली गुरुदादा ऑलरेडी मला दिसलेला. तो बोलतो, गुरुदादा खाली नव्हताच. ते बोलतं की गुरुदादा तर तिकडे होता.
त्याची फाटली. तो गेला एका साईडला बाहेर जिथे टेम्पो भरत होते. तिकडे जाऊन विचारलं, गुरु दादा तू मगाशी खाली होतास का रूममध्ये? तर तो कोण नाही, आम्ही सगळे 4 जण वरती होतो. म्हणजे मित्रांनो, जे खाली जे 4 जण होते ते गुरुदादा वगैरे कोणी नव्हते, ते भलताच कोणतरी होतं. आणि मुळात असं म्हटलं जातं की तिथे जी एंटिटी आहे, असं म्हटलं जातं, आय एम नॉट, मी असं सांगत नाही की हेच म्हणतात, असं म्हटलं जातं की ती जी एंटिटी आहे ती जी म्हणजे कसं असतं, एखाद्या कलाकाराची जी जागा असते ती जर ऑडिटोरियममध्ये असेल तर ते एखाद्या सीटसाठी असते, एखाद्या सीटवरती असते, नाहीतर मग बॅकस्टेजला असते. जर शो हाऊसफुल असेल तर मग बॅकस्टेजला, म्हणजे म्हणून ते बेसमेंटला होतं. आणि जर प्रत्येक तिकडे कोणताही जर प्रोग्राम असेल किंवा असेल तर तिकडे ना एक सीट राखीव ठेवलेली असते असं म्हटलं जातं. आता थिएटरचं जे काय नाव आहे ते तुम्ही गेस करू शकता. सो दॅट वॉज द स्टोरी. तर स्टोरी इन द सेन्स हे आता खरं आमच्यासोबत घडलं आहे. मी आणि माझा एक मित्र, मी ठाण्यात राहतो. तर सोसायटी सगळ्यांनी ऐकलं असेल, खूप फेमस झालेली. त्याला लागूनच एक म्हणून आहे जिथे मी स्वतः राहतो आणि गेले 10-15 वर्ष राहतो आहे. तर रात्रीचे 1 वाजलेले आणि 1 ते पासनं लाईट गेली आमच्या एरियातली. एका पर्टिक्युलर आमची बिल्डिंग आणि बाजूला एक शांतिवन म्हणून आहे, तिची लाईट जाते आणि त्याच्या एक 500 मीटरवरती सगळी लाईट गेली असते. तर गरमी झाली आणि आमचे मित्र आणि आम्ही कसे खालीच असतो, सगळे बोलत बिलत कॅरम खेळत असं सगळं असतं. तर सगळे आले, तर आम्ही येत होतो तिकडे. मी आणि माझा मित्र बाईकवर जातो आहे पुढे. तर मी मागे बसून, आम्हाला लांबून दिसते एक मुलगी पूर्ण असे पायापर्यंत तिचे केस असं बसतात ना, हां, आणि हा ॲक्च्युअल इन्सिडेंट आहे, असं बसतात ना, ती बसली आहे. तिने कपडे घातलेले सगळे ओव्हर साईज जे म्हणतात ना, आणि तिच्या साईजचे नव्हतेच ते, म्हणत गेले तर खूप मोठे कपडे. आणि आम्ही बघतोय आणि मी तिच्या ना, आता मी आणि हा कसा बसलोय त्याच्या अंतराने मी तिला बघितलं. तर तिच्या अंतराने मी तिला बघितलं, तर माझ्या मित्रांनी लगेच फास्ट नेली आणि त्याच्या एक 50 मीटर जाऊन पुढे एक मुलगा येतो, असं दादा दादा थांब थांब. आम्ही म्हटलं काय झालं? तर तो म्हणतो तिथे ना एक मुलगी आहे, ती माझी मैत्रीण आहे, तिला भूतानी झपाटलं. तर मी म्हटलं की अरे हे दारू पिऊन काही तमाशे करत असतील का काय? तर आम्ही त्याला म्हटलं हे जा रे जा, असं काय नाही. आणि तिकडनं तो वॉचमॅन पण धावत येतो. तो बोलतो अरे साहब जी की ऐसा ऐसा है, सच्ची है वो, कब से लड़के 1-1.5 घंटे से उधर वो कुछ भी कर रही है, झोपते वगैरे, हसते रडते, जोरात आवाज येतोय. तर आम्ही म्हटलं की एवढ्या रात्री जर कोण बेवडा वगैरे काही असेल तर आमच्या जीवाला एक धोका आहे ना, काही मारलं का चोरी वगैरे. तर आम्हाला आधी ते वाटत होतं. तर आम्ही गेलो आणि तिथे लागूनच एक 100 मीटरवर पोलीस स्टेशन आहे. पोलिसांना घेऊन आलो, म्हटले की साहेब असं असं आहे, तिथे एक मुलगी हे करते. तिकडनं येईपर्यंत हार्डली 3 मिनटं होती, 3 ते 4 मिनटं. मुलगा आणि मुलगी गायब. आणि त्याच दिवशी मला माझ्या मित्राला ताप आणि 2 दिवसांनी खबर येते की तो वॉचमॅन होता तिकडे, तो वारला आहे. आणि अजून एक वैशिष्ट्य सांगतो, त्या सर्कलला एक ग्राउंड आहे. तिथे आम्ही लहानपणी, बरेच लहान असताना 3री-4थीत खेळायला जायचो. जसे जसे मोठे होत गेलो ते ग्राउंड बंद झालं आणि आम्हाला कळतं की तिथे एक विहीर आहे. त्या विहिरीत कमीत कमी 150 ते 200 लोकांनी जीव दिला आहे. आणि त्याच विहिरीसमोर, हे बघा अजून अंगावर काटा येतो, खोटं नाही बोलणार, त्याच विहिरीसमोर आम्हाला ती बाई दिसली. त्यानंतर मला 4 दिवस झोप नाही, मला आणि माझ्या मित्राला. आम्ही ग्रुपवर मेसेज करतोय झोप येते का वगैरे वगैरे. आणि म्हणजे असं समोर बघणं हे आमच्यासाठी शॉकिंग होतं. भाई तू तर ठीक आहेस ना? मी तर ठीक आहे. जस्ट चेकिंग. मला हा रिसेंटली 1-2 हफ्ते झाले तो इन्सिडेंट होता. आणि तू तरी आला शोला स्टोरी सांगायला. मी दादाची पॉडकास्ट बघत होतो. थँक्यू सो मच. त्या गोष्टीवरून मला एक गोष्ट आठवली भाई, ती एका लहान मुलीची होती. ठीक आहे, आता एक कुटुंब असतं, मुंबईत राहणारं कुटुंब होतं आणि ही गोष्ट मला वाटतं 2007-08ची असावी. तर कसं असतं ना की कोकणी माणूस म्हटला की तो गावी कधी जातो, एकतर गणपतीला आणि दुसरं होळीला किंवा मे महिन्याला जेव्हा मुलांना सुट्टी असते, बरोबर. आता गणपतीला तर कोकणी माणूस गावी जातोच, पण मे महिन्याला कधी नाही झालं तर तो काही काम वगैरे आलं तर तो नाही जात. ठीक आहे, तर ही जी फॅमिली होती ना, ती मुलगी ज्यात राहायची, आई वडील आणि ती मुलगी, तेही त्या वर्षी काही कारणामुळे गावी नव्हते जाऊ शकले. आणि ही मुलगी रोज त्यांना बोलायची की बाबा मला गावी घेऊन चला, गावी जायचं आहे, सगळे गेले, असं रोज हट्ट करायची. तिची एक मैत्रीण होती जी तिच्याबरोबर खेळायची
आणि ती तिला पण बोलायची की मला गावी, तर ही पण गावी जाणार आहे असं तसं. तर तिच्या ज्या मैत्रिणीची आई होती ना, ती एक दिवशी आली आणि ती बोलते, अरे तुम्ही हिला गावी नाही घेऊन जातात, ती पण मुलगी लहान आहे बिचारी, एक काम करा आम्ही तिला आमच्या गावी घेऊन जातो, थोडा तिचा मूड फ्रेश होईल, थोडी फिरेल वगैरे, आणि आम्ही जेव्हा परत येऊ तेव्हा आणू 2 आठवड्यांनी आम्ही परतच येतो आहे. ठीक आहे. तर ते त्यांच्या गावी जाते. आता गावी जनरली गावी 2 टाईम असे असतात दिवसातून जेव्हा लोक बाहेर पडत नाही. एक रात्र असते आणि एक दुपार. असं म्हटलं जातं की दुपारी खूप डेंजरस असते आणि कोण जास्त बाहेर पडत नाही. पण ही मुंबईची मुलगी होती, तिला काहीच माहिती नव्हतं. ती गावी गेल्यावर जी भटकत राहायची, खेळत राहायची, जिकडे दिसेल तिकडे जायची आणि एकटंच, कोण तिला नको आहे. ठीक आहे. तर एक दिवशी अशीच ती तिच्या गावी, गाव पण दुसऱ्याचं, त्या गावी बाहेर पडली आणि भटकत होती. इथे तिथे 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 फिरत होती, उड्या मारत होती. ती एका गावच्या एकदम कोपऱ्यातल्या घराकडे गेली. तो घर एकदम पडीक, त्या घरात काहीच नव्हतं. ठीक आहे. ती गेली आणि एक टक लावून त्या घराकडेच बघत राहिली, त्या घराकडेच बघत राहिली. ठीक आहे. पुढे जाऊन तिला त्या घरातून एक बाई दिसली, जी तिला आत बोलवत होती. ती तिला आत बोलत होती आणि अट्रॅक्ट करत होती तिच्याकडे. आणि ती मुलगी जी भित्री होती, लहान मुलं घाबरतात, ती आत गेली. काहीच काहीच नाही, जसं काही तिची कोण मैत्रीणच असावी. आत गेली. जेव्हा बघितलं तर ती जी बाई होती ती एकदम असे गरीब लोक असतात ना, फाटली साडी वगैरे असं तसं एकदम होती. आणि ती प्रेग्नंट होती, गरोदर होती ती. ठीक आहे. ती बाई. तर ही मुलगी जाऊन, ही लहान 7 वर्षाची मुलगी जाऊन ती अशी गप्पा मारायला लागली, असे की जणू माहिती नाही किती वर्ष जुनी यांची मैत्री आहे. आता ती गरोदर बाई बोलते की तू माझ्याबरोबरच राहा, माझ्याबरोबर इकडेच राहा, तू परत मुंबईला कधी जाशील, तू इथेच राहा, असं सगळं. ठीक आहे. आता ती मुलगी तिकडून निघेच ना. संध्याकाळ होते, गावातले सगळे लोक आता शोधतात हिला, कुठे आहे. आता ती मुलगी बाहेर निघतच नाही. जेव्हा गावातले सगळं गाव शोधून झाल्यावर त्या घरात तिचा आवाज ऐकतात की ती एकटीच बडबडत होती. तिला जाऊन बाहेर काढतात. तर ती मुलगी, 7 वर्षाची मुलगी, जी असेच कोण तिला उचलून आणेल, ती हलतच नाही जागेवरून. तिला यायचंच नसतं, एवढी व्हायलेंट होऊन जाते ती. तिला खेचून कसे तरी म्हणजे 2-3 लोक गोळा करून तिला घरी आणतात. घरी आणल्यावरही तिचं आहे की मला माझ्या मैत्रिणीकडे जायचं आहे, ती मला बोलवते, तिने माझ्यासाठी जेवण केलं आहे, असे तिचे शब्द असतात. ठीक आहे. आता पुढे जाऊन मग ते लोक त्यांचे गावचे जेही ब्राह्मण वगैरे असतात, जे पंडित वगैरे असतात, त्यांना बोलवतात, तिची पूजा वगैरे करतात. थोडी ती शांत होते. तिचे आईवडील येतात दुसऱ्या दिवशी, तेही दाखवतात आणि मग तिचे काहीतरी उपचार वगैरे, देवाचं वगैरे काहीतरी होतं. बरोबर. आता त्या गोष्टीला बरेच वर्ष झाली. ती मुलगीही आता मोठी झाली आहे, पण ती नॉर्मल नाही झाली. ती अजूनही एकदम शांत असते, व्हायलेंट नाही पण शांत असते. उठली तर उठते, बसते तर बसते, तिचं काहीच एक्सप्रेशनच नाही आहे. आता जर मी त्या जागेची तुला गोष्ट सांगितली, ते घर अजूनही आहे तिथे, ती अजूनही बाई दिसते. तर त्या जागेची बॅक स्टोरी अशी आहे ना भाई, की ती जी बाई होती, गरोदर बाई, तिचा नवरा असं दारू वगैरे पियायचा, घरी लक्ष नाही द्यायचा, ह्या त्या गोष्टी, त्या रागाने तिने स्वतःला जाळून घेतलं त्या घरात. आणि असं म्हटलं जातं, तुम्ही ऐकलं असेल, असं म्हटलं जातं अगेन, की जेही गरोदर बायका असतात, जे त्यांचा जीव देतात, त्यांची आत्मा खूप जास्त पॉवरफुल असते. कारण त्यांच्या अंगात 2 जीव असतात, 2 आत्मा असतात, बरोबर. तर ही खूप जास्त पॉवरफुल होते. तर अजूनही ती लोकांना दिसते. ठीक आहे. आणि जसं मी म्हटलं की ते जास्त पॉवरफुल असतात, त्यांच्याकडे खूप पॉवर्स असतात. तर तिच्याकडे ही एक नॅचरल पॉवर आहे की जेव्हाही कोण तिच्याबद्दल बोलतं, तिला समजतं की ते तिच्याबद्दल बोलत आहेत, आणि जे ऐकतात तिला तेही समजतं की ते तिच्याबद्दल ऐकत आहेत. तर मित्रांनो, तुम्ही ऐकलंय आणि मी सांगितले आता, तर जरा सांभाळून. मस्करी करतोय चिल. कोलॅबरेशन झालं आपलं. रिकीसोबत फेस टू फेस परत एकदा भेटतो. आपण बरेचसे पॉडकास्ट केले. इनफॅक्ट माझी जी एक स्टोरी आहे ना, म्हणजे माझ्या एका रिलेटिव्हसोबत इन्सिडेंट केल्यात आणि मला खूप इंटरेस्ट होता पॉडकास्टवर सांगायला, पण काय माहिती आहे तिला अजूनही त्याचा त्रास होतो आहे. म्हणजे हे माझ्या मदर इन लॉची गोष्ट आहे. सो म्हणजे आता झालं तिने 70 क्रॉस केलं आहे, पण ती म्हणजे खूप तरुण होती तेव्हा, आणि तिचं लग्न झालं होतं. लग्नानंतर 2 महिन्याचं बाळ होतं. म्हणजे आता माझी मोठी मेवणी आहे ती. आणि माझ्या मदर इन लॉला एक हे होती, जुळी बहीण होती. सो म्हणजे ॲक्च्युली कसं आहे, ती इकडची आहे, पाचगणी सातारा साईडची आहे. ठीक आहे. आणि म्हणजे तिचं माहेरगाव आहे. सो म्हणजे मी तिच्या गावी गेलो आणि गाव खूप सुंदर आहे. म्हणजे डोंगराच्या कडेवर तिचं गाव बसलं आहे आणि व्ह्यू पण चांगला आहे, नदी आहे आणि खूप असं डेन्स फॉरेस्ट आहे. आणि त्या सासूची बहीण होती ना, तिला म्हणजे एक हॉबी होती
ती अशी रेअर जी फुलं आहे ना ती कलेक्ट करायची. समथिंग सर्वपित्री अमावस्या होती आणि तिने संध्याकाळचा चहा केला. चहा झाला तिचा. घरातनं वाटतं ती 6:15 वाजता निघाली आणि 7:30ला रिटर्न आली. 3 तास होऊन गेलेली. सो ती बसलेली आणि त्यांच्या घरात एक मोठा असं एक आहे झोपाळा आहे. दोघंजणं आरामात बसू शकतात. अजूनही आहे तो झोपाळा. ती बहीण आली, जोरजोरात झोका घेते. तर झोक्याचा आवाज येतो ना थोडासा आणि माझी सासूने तिला म्हणते की अगं झोका जास्त जोरात घेऊ नको, बाळ झोपलं उठेल. ती काहीच बोलली नाही बहीण, नुसती झोका घेते. तर माझी सासू परत बोलली तिला अगं झोका थोडा हळू घे, बाळ ते झोपल्यानंतर उठेल. आणि त्यावेळेस आहे ना म्हणजे त्या बहिणीचे आहे ना केस सुटले होते, पिसकटलेले होते आणि केसात आहे ना म्हणजे एकदम डार्क ब्लू कलरचं फूल होतं. म्हणजे मे बी थोडं हे असेल, थोडं व्हायलेट कलरचं वगैरे असेल असं. म्हणजे ते फुलाला काही असं हेच नव्हतं, वर्णनच नव्हतं. म्हणजे माझ्या मदर इन लॉने सांगितलं होतं, तिला पण काही कळलं नाही कोणतं फूल होतं. ती झोका घेते आणि सडनली ती विचारते, जी बहीण आहे ना, की तुझं बाळ कुठे, मला ते बाळ दाखव. आणि मग सासूला थोडा डाऊट आला, तिचा आवाज बदलला होता. तर बहिणीचा टोन आणि आवाज थोडा बदलला होता. आणि मग सासूने सगळ्यात पहिलं त्यानं बाळाला सिक्युअर केलं. तिचा आवाज वाढायला लागला त्या बहिणीचा, थोडी अग्रेसिव्ह व्हायला लागली. ठीक आहे, ही गोष्ट खरी आहे. मी ॲक्च्युली तिने मला सांगितली, ही गोष्ट सांगते खरीच आहे ती. तिथं तो व्हायलन्स वाढायला लागला. मग घरातली काही पुरुष माणसं होती ना, तिला पकडलं आणि लाकडाचा एक खांब होता, पिलर जो होता ना, तिला तिकडे बांधलं. आणि ती तेच सांगते, म्हणजे 7:30ला ते चालू झालं प्रकार. ठीक आहे, आणि ती बोलते कंटिन्युअसली मला ते बाळ दाखव, मला ते बाळ बघायचं. आणि हे सगळं संपलं 10 वाजता. त्याचं कारण असं होतं, ती बहीण गेली आणि तिचे शेवटचे शब्द होते, ते बाळ मला दाखव, ते बाळ मला घेऊन जायचं आहे. आणि ॲट द टाईम ऑफ हर डेथ ना, ती जो केसातला जो फूल होता ना, तिचा अंगाचा कलर पण सेम झाला होता. बापरे. चिल चिल चिल. खूप टेन्स झालाय. हा, डेंजर होती स्टोरी. आता तू प्रेग्नेंट लेडीची तर सांगितली आहेस, मी पण हा रिअल इन्सिडेंट ऐकलेला आहे, तो मी सांगते. हा इन्सिडेंट खारमध्ये झालेला आहे, आपलं मुंबईतलं बँड्राच्या इथलं खार. माझी आत्या तिकडे राहते. रिसेंटली मी आता गावी गेले होते, तर आत्याने भरपूर स्टोरीज मला सांगितल्या, त्यांच्या बालपणीच्या आणि बऱ्याच स्टोरीज सांगितल्या, त्यातली ही एक आहे. आणि हा रिअल झालेला आहे ही गोष्ट. तर खारला जो एरिया आहे स्टेशनच्या जवळपासच आहे, मला नाव माहीत नाही. तर तिकडे बऱ्याच काय म्हणतात, बऱ्याच प्रदेशातले म्हणजे दुसऱ्या सिटीमधले लोक राहतात, जसं UP-कडचे आहेत, हो, कर्नाटक, तमिल्स वगैरे असे बरेच आहेत. तर ती एक UP फॅमिलीची ही गोष्ट आहे. तर ती लेडी प्रेग्नंट होती आणि हेल्दी होती ती पण आणि बेबी पण. पण समहाव जेव्हा तिची डिलिव्हरी झाली तर त्या बाईचा मृत्यू झाला. येस. आणि मृत्यू झाल्यानंतर लोक म्हणजे माझे आत्याचे जे मिस्टर आहेत ते लेट घरी आले. तर बराच लेट नाईट आत्याचे जे मिस्टर आहेत आमचे मामा घरी आले आणि दरवाजा नॉक केला. आणि आत्याने जेव्हा दरवाजा उघडला तेव्हा ते शिव्या देत होते जोरजोरात. थोडं ड्रिंक पण केलं होतं त्यांनी. मग आत्या म्हटली काय झालं, कशाला शिव्या देत आहे. ते म्हटलं किती बघ ना, ती पांडेची बायको ना साली मशरी लावत बसली आहे दरवाजात. आत्या थोडी आमची शॉक झाले, हे काय बोलले, पांड्याची बायको. बेसिकली त्यांचं सरनेम पांडे होतं, पण लोक त्यांना पांडे पांड्या असं बोलायचे. आत्या शॉक झाली. ती म्हटली आधी आत या, आधी आत या. आत्याने दरवाजा लावून घेतला. त्याच्यानंतर आत्या म्हटली काय झाले. ते म्हटलं की ती पांड्याची बायको बाहेर बसली आहे मशेरी घासत आणि मला शिव्या देते आणि बोलते माझं बाळ मला द्या, माझं बाळ मला द्या. आत्या बोलले मग तुम्ही काय केलं. काय नाही, मी तिला शिव्या दिल्या. ती काय वेडी बिडी आहे का, तिचं मूल थोडी ना आपण घेऊन बसलो. हां, त्याच्यानंतर आत्या बोलली जाऊ द्या, तुम्ही झोपून घ्या, झोपून घ्या. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा आत्याने आजूबाजूला चौकशी केली, म्हणजे नॉर्मली गॉसिप होतातच एरियामध्ये आपल्या, तर आत्या तसंच गेली, गेट टुगेदर बायकांचं जमलं. मग तेव्हा कळलं की ती डिलिव्हरी झाली आणि तिचा मृत्यू झाल्यामुळे तिचं पूर्ण जीव त्या बाळामध्ये अडकलेलं आहे. आणि ती 1.25 महिना होईपर्यंत ती प्रत्येकाच्या दरवाज्यात जायची, नॉक करायची तिकडे आणि बोलायची माझं बाळ मला द्या.
आता तुम्ही इथे येत नव्हतात काही जण, ठीक आहे, आता आम्ही येणार तिकडे. आता तुमच्याकडे ऑप्शन नाही आहे मित्रांनो, आता ऑप्शन नाही, आता तुम्हाला बोलावंच लागेल. आम्ही येणार डायरेक्ट आणि विचारणार नाही की बोलाल का, आम्ही डायरेक्ट असा माईक असा बोलावं लागणार, तोंडात नाही टाकणार. पण आणि ह्याच्यामध्ये एक सरप्राईज पण आहे तुमच्यासाठी मित्रांनो. तो रिकी सांगितलं की ते सरप्राईजचं सांग मित्रांनो, सरप्राईज हे आहे की आपल्या सगळ्यांकडे गोष्टी असतात बरोबर, गोष्टी ऐकायला आवडतात, बोलायला आवडतात आणि मजा येते, ठीक आहे. तर तुम्हालाही मजा येईल गोष्टी सांगायला, ऐकायला जेवढ्या आवडतात तेवढ्या सांगायलाही मजा येईल. पण असेच सांगायचे नाही आहेत, तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे आमच्याकडे. जो ही बेस्ट स्टोरी सांगेल किंवा जो ही एकदम बेस्ट एंटरटेन करेल, आपल्याला हसवेल किंवा घाबरवेल, त्याला त्याची तिकीट मनी परत भेटणार आहेत बरोबर. तेवढे पैसे त्याला परत मिळणार आहे. आम्ही पाकिटं भरून ठेवल्यात. तर बी रेडी गाईस, कोणाला त्यांचे तिकीट मनी परत पाहिजेत. एकदम क्विक असली पाहिजे आणि पटकन असली आवडली पाहिजे. पाहिजे लोकांना. लोक बोलले की हा बाई डिझर्व करतो तरच देणार आहे. कोणाला बोलायची होती गोष्ट? ऍक्च्युली हे फर्स्ट टाइम मी बोलते, तर जर काही चुकली विकली तर समजून घ्या. मी फर्स्ट टाइम करतोय. समजून घेण्यावरच चालू आहे. नाव काय तुझं? नैनिका. नैनिका. एक मिनिट, नावाचा अर्थ काय? सुंदर डोळे. विशाल काय करतोयस तू इथे? अरे मम्मी आले, मम्मीला सुन मिळते का मम्मी? ठीक आहे बघा. तर ही स्टोरी ॲक्च्युली हे झालेलं आहे. तर मी माझ्या मामाच्या घरी गेली आणि आताच जस्ट रिसेंटली झाली आहे, म्हणजे याच इयरमध्ये झालेली. आम्ही असे युजली आहे ना बाहेर बसतो, असं कट्ट्यासारखा टाईप बसतो. माझे कझन वगैरे सगळे आलेले, तर मी म्हटलं की लाईक बरेच दिवस झाले आम्ही बसलो नाही आहे, तर बसूया. कशासाठी? सांगा. गप्पा मारायला. म्हणजे असं चोर चिट्टी वगैरे सगळं आम्ही असं खेळायचो, सापशिडी वगैरे असं टाइमपास आणि गप्पा, भूताच्या त्या गप्पा आपण मारतोच. तर मग आम्ही असेच बसलेलो, चोर चिट्टी खेळत होतो. तर माझी मामी अशी ना या साईडला बसली आणि म्हणजे तिकडे गॅलरीचा डोर असतो ना, तिथनं पायऱ्या वगैरे असतात, तिकडे अशी बसलेली आणि आम्ही असे चटई विटाई टाकून बसलेलो आणि खेळत होतो. तेव्हा खूप वेळ झाला, नंतर त्याने ना असे आय कॉन्टॅक्ट केला माझ्या सिस्टरशी, लाईक काय झालंय का, ती असं लाईक बघते की तुला कळालं का, काय दिसतंय का, असं करून. पण असं तिने काय रिॲक्ट केला नाही आणि मला पण थोडं असं वाटत होतं की लाईक काहीतरी काहीतरी होत आहे, म्हणजे लाईक कोणतरी हाय तिथे उभं आहे त्या एरियाची इकडे स्पेसिफिक ब्लॅक शॅडो असं करून. आणि मग नंतर आहे ना माझी ती कझन होते ना माझ्या बाजूला बसलेली, ती म्हटली की तुम्हाला काय फील नाही होते का, पायऱ्यावरनं कोणीतरी खाली उतरतंय आणि परत वर जात आहे, रिपीट असं सारखं होत होतं आणि कोण येतच नव्हतं, असं झालेलं. कोणतरी यायला पाहिजे. म्हणजे मित्रांनो, जर कोणतरी आलं असतं तर आपण यांना 250 रुपये दिले असते. हाय, मी भार्गवी. काकीचं कोणतरी बहीण आहे, तर तिला ना काहीतरी झालं होतं, तर आम्ही ठरवलं की ठीक आहे चल आपण बघायला जाऊया. तर तिथून यायला ना आम्ही आरेतून आलो, म्हणजे तो कॅबवाला आहे ना त्यांनी आरेतून आलो आरे कॉलनी आणि काहीतरी रिलेशन आहे. आणि मी आली आणि ना माझी मम्मी आणि आम्ही दोघं गाडीत डिस्कस करत होतो. माझा नाटकातला एक मित्र आहे त्याच्याबद्दल डिस्कशन चालू होतं आणि तो पण आरेच जातो. मी जस्ट तिला सांगत होती की तिथे राहतो वगैरे. तर तो पुढे दिसला आम्हाला. मी मम्मीसोबत ते पण डिस्कस केलं, अरे हा बघ इथे हा उभा आहे, आपण ह्याच्याबद्दल आता बोलतोय. मी घरी आली आणि ना मी अचानक डोळे मिटले आणि रडायला लागली आणि मला हे फील होत होतं. मला माहिती आहे मम्मी काहीतरी विचित्र करत होती. सकाळी 5 वाजेपर्यंत आमच्या घरात हाच म्हणजे मी आणि आम्ही दोघीच आणि एक आजी, आम्ही तिघी जाऊ. तर अख्खं म्हणजे रात्र 1 वाजता आणि हिचं जी सुरुवात झाली, मम्मी तुम्हाला मिठी मार, ती बाई आली अगं जी. आणि त्या दिवशी अख्खा दिवस आम्ही फिरत होतो, म्हणजे काही प्लॅन नव्हता. तो परत घरी नक्की झालं काय काकी?
आपण मुद्द्यावर येऊया. 15 मिनिटं अशीच गेली. 15 मिनिटं जात आहेत, म्हणजे लोक येतील आता बाहेर काढायला. आणि मग दुसऱ्या दिवशी मी स्वतःला जेव्हा आरशात पाहिलं तेव्हा काय झालं, खरा भूत दिसला. मी ऑलमोस्ट झोपली तर नाही, 5 वाजता मला एक डोळा लागला, पण नंतर मी जेव्हा 8 वाजता उठले, स्वतःला आरशात पाहिलं, हे सगळं काळं, खूप विचित्र. म्हणजे मी स्वतःला बघून घाबरत होते की मी ही नाही. मेकअप करायची विसरलेलीस का तू? ह्यांची स्टोरी थोडीशी अशी मोठी होती, शॉर्ट असती तर 250 रुपये दिले असते. फक्त विचारण्याच्या आधी फेवरेट मूवी विचारायची आहे. हां, तुम्ही सगळे हॉरर मूवी तर पाहिलंच असेल, तुमच्या सगळ्यांची फेवरेट हॉरर मूवी कोणती आहे? हेरिडेटरी कोणीतरी इथे म्हटलंय, मला त्यांच्याकडून ऐकायचं. तेरे नाम. आई शपथ, सर्वात मोठा हॉरर मूवी तर काका नाही. काय हेरिडेटरी मध्ये पटकन सांगायचं. हेरिडेटरी. मित्रा, काय नाव आहे तुझं? चिराग शेट्टे. एक सीन आहे त्याच्यामध्ये, तो झोपलेला असतो आणि त्याची बहीण ऑलरेडी म्हणजे मेलेली असते. हा, तर तो झोपलेला असतो. अचानक त्याला काहीतरी आवाज येतो. त्याची बहिणीचं म्हणजे एक म्हणजे हे असतं, म्हणजे हॅबिट असते की ती असं करून. तर रात्रीचे आय गेस 1-2 वाजलेले असतात. तो क्लॉक पण बघतो आणि अचानक त्याला तसा आवाज येतो. तो उठतो, बघतो पूर्ण अंधार, लाईट म्हणजे थोडीशी लाईट पडलेली असते खिडकीतून घरात, आणि एक समोर असं हे असतं, म्हणजे एक त्याला आकार दिसतो, म्हणजे असं फिगर दिसते, आणि ती त्याला त्याच्या बहिणीसारखी दिसते, आणि चेहरा पण असतो, आणि तो चेहरा असा असतो, आणि तो अचानक पडतं खाली, आणि ऍक्च्युली त्याची जी बहीण मेलेली असते ना, म्हणजे हेड तिचा निघालेला असतो आणि तशी ती मेलेली असते. हा मी पण पाहिलंय. भूत दिसणारच नाही तुम्हाला, बस तुम्हाला जे. आणि सिनेमॅटोग्राफी इज मला ह्याला द्यायचे 250. माझा फोन कुठे आहे? फोन ऑन द स्पॉट जीपे. नको मी फुकट आलोय. गेस्ट सोबत आलेत ना. अरे हो, आता मला आठवलं. सॉरी, जस्ट मी येतच होतो तुझ्याकडे, पण यू मिस द चान्स. 250 रुपीज डोंट डिझर्व यू. 2016 ते 17 सालीची गोष्ट आहे, आणि फेस्ट असतात आपल्या कॉलेजचे. सो आमच्या कॉलेजचा एक खूप रिनाऊड फेस्ट असायचा ऑगस्ट महिन्यात. सो फेस्टच्या 2 दिवस अगोदर फक्त बॉईजला होतं आहे की तुम्ही नाईट थांबू शकतात कॉलेजमध्ये सगळे. सो आम्ही ऑलमोस्ट रात्रभर सगळं जागून सेटअप्स वगैरे कम्प्लीट केलेले, आणि त्याच्यानंतर पोरं सगळे माहिती आहेत, टेरेसवर वॉचमॅन काकांना एक क्वार्टर दिली, त्यांना बोललं बसा, आम्ही पोरं वरती बसणार. सो आम्ही ऑलमोस्ट एक 15 जणं होतो. आम्ही टेरेसवर बसलो, आमची पार्टी स्टार्ट झालेली, आणि झालं असं की 1-1.5-2 तासांनी पाणी संपलं आमचं. सो आम्ही आमच्या इथल्या एकाला तर आम्ही एकाला सांगितलं की बाबा जा खाली, 2nd फ्लोअरला कूलर होतं, त्याला सांगितलं जाऊन पाणी भर. आणि त्याचं असं होतं की तो थोडा सुपरस्टिशियस होता. तो बोलला की मी एकटा नाही जाणार, एक जण कोणतरी पाठवा माझ्यासोबत, कारण कॉलेजचे आहेत भरपूर किस्से ऐकलेले आहेत, पण आम्ही बिलीव्ह नाही केलं त्याच्यावर. आम्ही त्याला बोललो जा पाणी भर, पटकन ये, जास्त वेळ टाईमपास करू नको. तर हा गेला. त्याच्यानंतर अर्धा तास झाला आम्ही वाट बघतोय, हा आलाच नाही. आम्ही बोललो चला सगळे आपण जाऊया, बघू काय झालं, कुठे राहिले, काय करतायत. खाली गेलो 2nd फ्लोअरवर, अख्खा फ्लोअर शोधला, म्हणजे 2 साईडला कॉरिडॉर्स आहेत, मध्ये एरिया जिथनं स्टेअरकेस आहे, अख्खा फ्लोअर शोधला. ग्राउंड फ्लोअर, 1st फ्लोअर, 2nd फ्लोअर दोन्ही शोधले, कुठेच नाहीत. दोघं कुठे आहेत ना. आम्ही वॉचमॅनला विचारलं की बाहेर आले का. वॉचमॅन मला बाहेर कोण नाही, गेटला लॉक आहे. सो मग आम्ही तरी अख्खं कॉलेज शोधतोय, सापडतच नाही. फोन ट्राय करतोय, त्यांचे फोन टेरेसवरच त्यांनी ठेवलेले, कारण ते पटकन खाली उतरले, कुठेच नाही सापडले. तर तो आणि अजून एक जण गेला, त्यांनी खालून फोन केला, हे लोक 2nd फ्लोअरवरच पडले तिकडे. आम्ही गेलो लगेच पटकन, त्यांना उचललं, उठवतोय तिकडे, उठत नव्हते. आम्ही बोललो ठीक आहे ना, उचलून वरती आणलं त्यांना वरती. एकाला शुद्ध येत होती, त्याला बोललो की अरे पाणी द्यायला प्यायला. त्यांनी भाईनी विस्की ओतली त्याच्यावर ग्लासमध्ये ठेवलेली. त्याला विचारलं काय झालं तुला. बोलतो मी पाणी भरतो आणि मला मागणं असं भास झालं की काहीतरी थंड थंड माझ्या मानेवर आलं. तो बोलतो मी मागे वळणार, त्याच्यानंतर मला काहीच लक्षात नाही, बेशुद्ध. त्याच्यानंतर बोलतो की उठलं तर तुम्ही सगळे होते समोर.
त्याच्यानंतर आम्ही त्याला बोललो की तू थांबतोयस तर थांब, नाही तर तुला घरी जायचं आहे. आमच्यापैकी एक जणांनी 4 व्हीलर आणलं. तो बोला मी तुला घरी सोडून येतो. तो बोला नाही मला घरी घेऊन चला, मी घरी जाईल. त्याला घरी नेलं. त्याच्यानंतर त्याला 4 दिवस सणसणीत 102 डिग्री ताप. बट ह्याचा अर्थ काय निघतं की जास्त दारू पिऊ नये, नाहीतर बेसुद्धा पडता तुम्ही. पण छान होती यार याची स्टोरी. माझ्या मित्रांनो 250 रुपये काय द्यायचे. चलो लेट्स गो. स्कॅनर दे मित्रा, स्कॅनर दे. अरे वाजवा टाळ्या. तू खाली आहे खाली माईक देऊ शकतो. माईक कोणीतरी घ्या ना. साई निमेशला 250 रुपये मिळालेले आहेत. नेटवर्क येत नाहीये. कॅश 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 कॅश. किती पैसे राहिलेत आता? सगळे काढणार आहे मी. भाई 10 रुपये नंतर देऊ आम्ही, चालेल ना? 10 रुपये जीपे करतो. थँक्यू मित्रा, मजा आली. सो मी मेडिकल फील्डवाली आहे. सो हॉस्पिटलमध्ये काम करत असते. सो शिफ्ट असतात मला. ते हॉस्पिटल म्हटलं की नाईट शिफ्ट येते, आणि नाईट शिफ्ट म्हटलं की भीती असतेच. सो ही एक स्टोरी आहे, मी ऐकली आहे. मी हॉस्पिटलचं नाव नाही घेणार ऑफकोर्स, कारण मी काम करते तिकडे. सो तिथे ना एक रूल आहे, प्रत्येक जो व्हिजिटर येतो ऑर पेशंट त्यांना ना बँड दिले जातात. आय नॉट टेल यू द बँड्स, बट मी एक सांगते, जो पेशंट डेथ असतो ना, डेथ झालेला असतो, त्याला रेड बँड लावतात. सो एकदा एमर्जन्सीमध्ये असं झालं होतं, एक पेशंट आला होता. वाईल ऑपरेटिंग द पेशंट वॉज डाईड. ओके. सो त्याला रात्रीची वेळ होती, तर मॉर्चरीमध्ये न्यायला कोणतरी पाहिजे. तो कोण नव्हतं, तर तात्पुरतं त्याला एका रूममध्ये शिफ्ट केलं होतं. तर सिस्टर्स युजली 2-3च असतात नाईट शिफ्टला, जास्त कोण नसतं. तर एक सिस्टर आहे ना, मागे काहीतरी काम करत होती, एक रिसेप्शनवरती बसली होती. तर ती एक बाई आली, तिने पाणी मागितलं. ती बोलते अरे माझ्या रूममध्ये पाणी नाही आहे. तर ती सिस्टर बोलते तू इथे कशी आलीस, तू पेशंट आहेस, तू का उठलीस, तुझ्याबरोबर कोण नाही आहे का? तर बोलते नाही माझ्याबरोबर कोण नाही आहे. मग तिला विचारलं तू कुठल्या रूममधून आलीस, तर तिने त्या रूमकडे बोट केलं. तर ती रूम कुठली होती, आणि तिच्या हातात बँड होता तो रेड कलरचा होता, आणि ज्या रूमकडे तिने पॉईंट केलं होतं तात्पुरती जी बॉडी तिथे ठेवली होती त्या रूमची होती. आणि ती सिस्टर खूप किंचळली, आणि पुढचा आठवड्यावरती आलीच नाही हॉस्पिटलमध्ये. स्कॅनर बघा, शॉर्ट सिंपल आणि मस्त. आता खरं तर एक थोडासा आहे ना, म्हणजे बेसिकली सांगतो आता. हडळ माहिती आहे सर्वांना? हडळ माहिती आहे? कोणाला नाही माहिती? गावच्या ठिकाणी जकीन बोलतात. काका ओपी इन द चॅट. तर जकीन जी बेसिकली आहे ना, जकीन चेटकीन वॉट एव्हर इट इज, तर ही जी गोष्ट आहे ती त्याच अराउंड एक आहे. ठीक आहे. बेसिकली आता ज्या जकीन असतात, कोण असतात ह्या, त्या आपल्याला कुठे दिसतात? एक तर कोणती एखादं अबॅन्डन जागा असेल जिथे कोणी कधी जात नसेल, तिकडे दिसतात. ठीक आहे. दुसरी गोष्ट एखाद्या गावच्या ठिकाणी दिसतात. आणि तिसरं ठिकाण म्हणजे इंस्टाग्राम रील्सवरती फिल्टर लावून.